इथे आमचे प्रतिनिधी आहेत आमच्या सोबत प्रदीप कापसे. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. प्रदीप, श्रीराम म्हटलं की हनुमानाचं दर्शन घेणं हे आलंच. हनुमानगडीच्या ठिकाणी तुम्ही कसं वातावरण अनुभवताय, कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? वृषली रामायणामध्ये असं म्हटलेलं आहे की नमे समा रावण कुट्टितमहा रामस्य दासोहम अपार विक्रमहा. हे रामाचं आणि रामायणामध्ये हनुमानाचं महत्व जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. रामाचं दर्शन जरी बंद असलं तरी सुद्धा अयोध्येमध्ये आलेला भक्त जो आहे, ज्यावेळेस त्याला हनुमानगडीचं दर्शन होतं त्यावेळेस अयोध्येमध्ये आल्याची भावना जी आहे त्याच्या मनाला सुखावून जाते. त्यामुळे हनुमानगडीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी जी आहे त्या ठिकाणी लोटलेली पाहायला मिळते. कालपासूनच राम मंदिरातलं दर्शन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हनुमानगडीचं दर्शन घेण्यासाठी ही भक्तांची गर्दी आपल्याला या हनुमानगडीच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. हनुमानगडीला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्यावेळेस उत्तर अयोध्येमध्ये येतात त्यावेळेस हनुमानगडीचं दर्शन जे आहे ते आवर्जून घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उद्या कदाचित या हनुमानगडीचं दर्शन घेऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की संपूर्ण राम मंदिराकडे जाणारा आपण जर हा रस्ता बघितला तर राम भक्तांच्या गर्दीने हा फुलून गेलेला आहे. साधू संत अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. खालून आपण या ठिकाणी बघतोय की हनुमानगडीकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सुद्धा भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. संपूर्ण अयोध्या नगरी ही रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. उद्या 12:20 जो मुहूर्त निवडण्यात आलेला आहे त्यासाठी सगळे उत्सुक आहेत. ते म्हणजे नवीन मंदिरामध्ये नवीन रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना कधी होते त्याचा सगळा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतोय की हनुमानगडीच्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांवरती अशी आकर्षक अशी रोषणाई जी आहे ती केलेली आहे. साधू महंत जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. आणि ह्या हनुमानगडीच्या परिसरामध्ये सुद्धा राम भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. मोठ्या संख्येने राम भक्त या ठिकाणी येत आहेत. प्रतीक्षा आहे ती उद्याच्या दिवसाची, उद्याच्या त्या महत्त्वपूर्ण क्षणाची. धन्यवाद प्रदीप. त्याच्यानंतर अक्षय आणि गजानन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि अयोध्येच्या कानाकोपऱ्यातून घेतलेल्या आढाव्यासाठी.